सात फेरे अग्नीच्या साक्षीने भाग 8. मागील भागात. केतकी, अगं माझी कंबर भरून आली ग, मी जरा आराम करू का आतमध्ये जाऊन? नाही म्हणजे तू म्हणत असेल तर जाते. केतकी कामात मग्न असताना नीता म्हणाली. अहो ताई, जा तुम्ही निवांत, मी आहे की आता. केतकी, गुणी आहेस बाई, जाते म्या. नीता बळच गुंजारत म्हणाली. जाताना तिने टोपलीतील एक ॲपल उचललं आणि रूममध्ये निघून गेली. केतकी, नाही महिनाभरात तुला हे घर सोडायला लावलं तर माझं पण नाव नीता नाही. नीता बेडवर पडून रागात ॲपल खात होती. आता पुढे. शेवंता, शेवंता, कुठे गेली ही? मकरंद आपल्या बायकोला आवाज देत होता. शेवंता अजूनही घरी आली नव्हती म्हणून केतकी बाहेर आली. काय झालं बाबासा, काही पाहिजे होतं का? केतकीने विचारलं. अगं मला आज एका महत्त्वाच्या कामासाठी गावाबाहेर जायचं आहे. मी रात्रीच तुझ्या सासूबाईला बजावलं होतं, कुठे आहे ती? तिला जरा बाहेर बोलव. मकरंद, अहो बाबा, आई घरात नाहीत. काय, घरात नाही? कुठे गेली? काही कळवलं का? त्या कुठे गेल्या मला माहीत नाही. मी बाहेर आले तेव्हा जाऊबाई होत्या इथे. असं का? बरं, जाऊ दे, म्या निघतो, नाहीतरी मला उशीर होईल. मकरंद घाईत जायला निघाला. अहो बाबा, केतकी मकरंदची वाट अडवत बोलली. काय झालं सुनबाई? अहो, जेवण करून जा. जेवण तयार आहे? आजपर्यंत शेवंताच्या गैरहजेरीत कधीच घरात जेवण वेळेवर नीताने बनवलं नव्हतं. मकरंदला केतकीच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. हो, तयार आहे जेवण. मी वाढू का? तुम्ही बसा जेवायला. केतकी काळजीने म्हणाली. मकरंद आनंदाने जेवायला बसला. केतकी खूप आनंदाने जेवायला वाढत होती. ती जेवायला वाढत असताना शेवंत आली. तिला यायला उशीर झाला होता. आता घरी मकरंद उपाशीच कामावर गेले असतील म्हणून त्या लगबगीने घरी आल्या. समोर केतकी वाढत होती आणि मकरंद जेवत होता. एका सासूसाठी यापेक्षा मोठं सुख काय असू शकतं? त्या दोघांना एकत्र पाहून त्यांना आनंद झाला. धनी गेला नाही अजून? शेवंता मकरंदकडे पाहत म्हणाली. नाही अजून. आणि तू कुठं गेली होती? कधीचा आवाज देतो होतो मी. अहो, ते काकूंकडे काम होतं म्हणून गेले होते तिकडं. पण यायला वेळ झाला. मला वाटलं तुम्ही उपाशीच कामासाठी गेला असाल. तुझ्या धाकल्या सुनेनं जेवण नसतं बनवलं तर लवकर गेलं असतं. असं. मकरंद ढेकर देत बोलला. शेवंताला केतकीच्या वागण्याचं खूपच अप्रूप वाटलं. किती लवकर माणसं जोडली होती तिने. मकरंदने जेवण आटपलं आणि घराबाहेर पडणार तोच रमेश दारातून घरात आला. बाबा, बरं झालं सापडलात. मला वाटलं गेलात की काय? रमेश मकरंदकडे पाहत म्हणाला. हे काय आता निघालोच होतो, पण तू असा गडबडीत कसा? मकरंद. रमेशच्या आवाजाने नीता पण खोलीतून बाहेर आली. ते आप्पा, शेताच्या कामासाठी 2 लाख रुपयांची गरज होती. काम तातडीचं आहे. बाहेर सर्जेराव बैलजोडी घेऊन तयार आहे. रमेश घाईत बोलला. हे बघ रमेश, आता घरातील सर्व व्यवहार मी आता सागरच्या हातात दिलाय. तिजोरीची चावी सुद्धा त्याच्याकडेच आहे. तो आता घरात नाही. तो आला की त्याच्याकडून घे. मकरंद सहज मनमोकळेपणाने बोलून गेला. पण का बाबा? म्हणजे आता तर लग्न झालं ना त्याचं? एवढ्या लवकर घरची जबाबदारी अंगावर टाकलीत? रमेश बोलत होता तोच मकरंदने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं. नाही म्हणजे ते अजून संसारात नीट रमले पण नाहीत, एवढंच म्हणणं होतं माझं. रमेश खाली मान घालत म्हणाला. मग काय झालं? उलट आता सर्व व्यवहार त्याच्या हातातून होईल. हुशार आहे तो, शिवाय बँकेत आहे. निघालेल्या सवलती, योजना सर्व त्याला माहीत आहेत. उलट आता तूही थोडं निवांत राहशील आणि सागरलाही जबाबदारीचं भान राहील. मकरंद रमेशला समजावत असतानाच सागर घरी आला. हे बघ, सागर आला बघ. मकरंद सागरकडे पाहत म्हणाला. काय झालं बाबा सागरला तिथे घडत असलेलं रामायण माहीत नव्हतं. अरे सागर, रमेशला 2 लाख रुपये हवेत. तू आणि रमेश बोलून घ्या. बरं, निघतो मी. मला उशीर झालाय. मकरंद तेथून निघून गेला. सागरने रमेशकडे पैशाबद्दल चौकशी केली आणि त्यानंतर त्याने तिजोरीतून 2 लाख रुपयाचा चेक रमेशला दिला. चेक घेऊन रमेश आत घरात त्याच्या खोलीत गेला. बरं, सागर आवरून घे. आज तुला आणि सुनबाईसाठी जेवणाचं आमंत्रण पाठवलं आहे तुझ्या मामांनी. लवकर निघा म्हणजे यायला उशीर लागणार नाही. शेवंता म्हणाली. हो आई, तसंही मला आजच्या दिवस फक्त वेळ आहे. उद्यापासून मला बँकेत जॉईन व्हायचं आहे. लग्नासाठी घेतलेली रजा संपत आली ना. सागर बोलतच घरात गेला. त्याच्या बोलण्याने केतकी मात्र तिथेच विचार करत बसली. हो,
बरोबर आहे तुझं. काम अगोदर, मग बाकीचं. शेवंता हसून म्हणाली. म्हणजे हे उद्यापासून बँकेत कामाला जाणार. मग मला एकटीला करमेल का? केतकीला सागरचं टेन्शन आलं. अशी कशी मी? ते नोकरीला आहेत. कामावर नाही गेले तर काढून टाकतील त्यांना. आणि माझं काय? मी नवीन आहे इथे म्हणून थोडे दिवस नाही करमणार. एकदा सवय लागली की काही पण अवघड नाही. तिने तिच्या मनाची समजूत काढली. आई, येतो ग मी. सागरने बाईक चालू करून केतकीसमोर आणली. हो, या तुम्ही आणि रात्री पण लवकर निघा. अंधारात उशीर नको करू. तुमच्या बाबासा घरी यायच्या अगोदर तुम्ही दोघे जाऊन घरी या. नाहीतरी तुम्ही दोघे घरी नाही दिसले तर तुमच्या काळजीने घर डोक्यावर घेतील ते. शेवंताने सागरला बजावलं. हो आई. सागरने हसून गाडी चालू केली आणि ते दोघे आईंचा निरोप घेऊन निघाले. सासूबाई, मी काय म्हणते? नीताचा आवाज ऐकून शेवंताने मागे वळून पाहिलं. बाबासाला भाऊजीची एवढी काळजी करायची काही बी गरज नाही बघा. नीता बोलली तसं शेवंताने तिच्याकडे बारीक डोळे करून पाहिलं. नाही म्हणजे आता ती एकटे नाहीत ना. सोबतीला जाऊबाई आल्यात आता. नका घोर करू म्हणावं बाबासाली. नीता शब्द नीट करत म्हणाली. हो, तसं तू पण कुठे एकटी आहेस म्हणा. केतकी आलीच आहे घरात तुझ्या हाताखाली भाकऱ्या करायला. शेवंताने भाकऱ्या शब्दावर जोर दिला. तसं नीताच्या लक्षात आलं की तिने केतकीला कामाला ताणलेलं सासूबाईंच्या लक्षात आलं ते. शेवंताने नीतावर जळजळीत कटाक्ष टाकला आणि तेथून निघून गेली. नीताही मग चरफडत रमेश गेलेल्या दिशेने आपल्या खोलीत गेली. इकडे सागर आणि केतकी मामाच्या गावी पोहोचले. गाव तसं बरंच छोटं होतं, पण गावात माणुसकी होती. मामा हे त्या गावचे पाटील होते. सागरलाही मामाच्या गावाला येऊन बरेच वर्ष झाली होती. मामीने गेल्यावर चौकशी केली, चहा आणून दिला. दुपारी सगळ्यांनी मिळून जेवण केलं. मामीने केतकीच्या रूपाचं तोंड भरून कौतुक केलं. सागरच्या चेहऱ्यावर ते ऐकून हलकी स्माईल आली. मामा तसा परिस्थितीने गरीब होता, पण तरीही त्याने त्याच्या परीने सागरसाठी आणि त्याच्या बायकोसाठी कपडे केले होते. आता दिवस संपला होता, घरी जायला उशीर होईल, म्हणून सागर जरा लवकरच निघाला. मामाने मुक्कामासाठी त्याला खूप विनवलं, पण त्याला उद्याच बँकेत जॉईन व्हायचं होतं. बरं मामा, येतो मी. पुढच्या वेळेस आलो की नक्की मुक्काम करेल. सागर मामा मामींकडे पाहत म्हणाला. हो, सावकाश जा. गेल्यावर फोन करा, मामी. सगळ्यांचा निरोप घेऊन केतकी आणि सागर परतणीला निघाले. इकडे रमेश त्याच्या खोलीत जाऊन भयंकर चिडला होता. त्याला त्याच्या वडिलांचं वागणं पटलं नव्हतं. आता आम्हाला प्रश्न विचारून चेक देणार का? मला हे वागणं खपायचं नाही. अहो, पण दिले ना चेक 2 लाखांचा त्यांनी. जाऊ द्या ना मग, नीता म्हणाली. आज दिला, तेही 1000 चौकशा करून. असाच कारभार त्याच्या हातात गेला तर खूप लवकर आपल्याला या घरातून बाहेर काढून फेकेल तो. मग तुम्ही 2 लाख का मागितले? 3 लाख घ्यायचे की. 2 लाख शेतीसाठी गेले म्हणून सांगायचं. राहिलेला आपल्या बँकेत साठवायचे. तुम्ही मला सोन्याचा लक्ष्मीहार देणार होतात ना या दिवाळीत? अगं तेच तर, तिथेच पाणी मुरते. अगोदर सगळा कारभार मी पाहायचो. मला कोणी हिशाब विचारत नव्हतं. पण आता त्याचं लग्न झालं. त्याला ही जबाबदारी निभावता यावी म्हणून बाबांनी सगळा कारभार त्याला चालवायला लावला. आता तोच मला प्रश्न विचारून पैसे देतो. रमेश फणफणत म्हणाला. अगं बाई, आज घराचा कारभार दिला, उद्या घर आणि शेत पण त्याच्या हातात देतील आणि मग घरची मालकीण तर ती चेटकीण केतकीच होऊन बसेल ना? नीता तिच्या नजरेत चित्र रंगवत म्हणाली. नाही, मी ते होऊ देणार नाही. अजून मी जिवंत आहे. आता बघ मी कशी चाल खेळतो. बाबा स्वतः त्याला घराबाहेर काढतील, पण मला नाही तर सागरला काढतील. रमेश नीतासमोर रागात बोलला. त्याच्या डोळ्यात तिला प्रचंड राग दिसत होता. आपल्या दीर आणि भाऊजाईबद्दल त्याच्या मनातील ज्वाला पाहून तिचंही मन समाधान होत होतं. तर मग मैत्रिणींनो, भाग आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, थँक्स बटन प्रेस करून चॅनेलला नक्की सपोर्ट करा.